मग कसे आहात सगळे? ऐकू येत नाही, अनम्यूट करा. अनम्यूट युअरसेल्फ. मस्त. आजचा सेशन आपलं कन्व्हर्सेशन असणार आहे. कोणतंही प्रवचन इथे केलं जाणार नाहीये. जे काय शिकायचं आपण उद्यापासून शिकणार आहोत. तर आजचं आपण काय असणार आहे? इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. ओके, सो हाऊ आर यू एव्हरीवन? बाय. छान. अजून मस्त. स्वस्त. ओके. अच्छी. आता ज्यांनी व्हिडिओज ऑफ केले आहेत त्यांचं आपण काय करायचं? हा, आपण रेकी शिकायला आलो आहोत. ऊर्जेचा क्लास आहे. न दिसता ऊर्जा कशी काय द्यायची आणि कोणाच्या नावाने द्यायची? विवो, ऍडमिन, आणखी कोण कोण आहेत? जे कोणीही आता तुमच्या फोनच्या हँडसेटच्या नावाने ऍड झालेले आहेत त्यांना कसं कसं आपण हे करायचं? शक्तिपाताला पण असंच करायचं, तुमच्या फोनला चार्ज करूया. तर ह्याच्या पुढे आपापल्या नावाने जॉईन व्हायचं आहे. ओके, जे कोणीही नावाने जॉईन झालेले नाहीये त्यांच्यासाठी. ओके, आणि व्हिडिओ ऑन करणं इथे गरजेचं आहे, कारण ऊर्जा हा सगळा खेळ आहे तो रेकीचा ऊर्जेशी रिलेटेड आहे. व्हायब्रेशन्स ते जर रिसीव्ह करायचे आहे तर ऍटलिस्ट मला तुम्ही दिसायला तरी हवे आहात. मी ओळखते काय पर्सनली सगळ्यांना? नाही. मग जो पाहिजे ते ट्रान्सफॉर्मेशन, पोलिंग देताना कसं सगळ्यांनी येस ट्रान्सफॉर्म व्हायचंय, येस यातून बाहेर पडायचंय, कसं निघायचं बाहेर? पडद्यामागून बाहेर नाही पडता येत. ओके, मग कसे आहात? अगेन मॅन आस्किंग यू, कसे आहात सगळे? मस्त. कसे? एकाच त्या बाळाचा आवाज येतो मला. मस्त. बोला तरी, मस्त मस्त आहात? मस्त. हा, व्हेरी गुड. दोघे जणी मस्त आहेत. बाकी काय आहे? चाललंय, होतंय नाही ना? ढकलतोय दिवस, असं नको आपल्याला. नाही ना कोणी असं काही. ओके, चला. कशाला आलोत आपण इथे सगळे आज? रेकी शिकण्यासाठी. रेकी शिकण्यासाठी. अजून काय वाटतं, आपण कशाला एवढे सगळे जमलो आहोत? अजून पण रात्रीच्या बॅच मध्ये जमणार आहोत का? सगळ्यात आधी ना, नोटबुक आहे सगळ्यांकडे? कसं सांगितलेलं, माझ्या टीमला सांगितलेलं, हो. लिहून ठेव. सांगा त्या सगळ्यांना की कसं यायचंय. नोटबुक आणि पेन घ्या आणि मोकळ्या मनाने यायचं आहे, कारण मी शिकवताना मोकळ्या मनाने शिकवणार आहे. हातचं राखून काही ठेवणार नाही. तुम्ही मोकळ्या मनाने किती घेता ही तुमची जबाबदारी. ती जबाबदारी मी नाही घेऊ शकत. तर आता मोठ्या अक्षरात लिहायचंय. 3 मंत्र किंवा 2 मंत्र देते, 3 जरा जास्त होते. पहिलं, कोणी कधी काही विचारलं, काय ग कशी आहेस? काय रे आज कसा आहेस? काय बरे. बोलायचं? म्हणजे बरे. बरे नाही, मस्तपैकी बोलायचं. मी स्वस्त आहे. पहिलं बोलायचं मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, आणि मी जबरदस्त आहे. थोडेसे जास्त एक्झॅज्युरेटेड वर्ड्स वाटतील पण तसे नाहीये. त्याचं कारण मी सांगते. मी स्वस्त आहे म्हणजे माझं शरीर हेल्दी आहे. मस्त आहे, भावना माझ्या मस्त आहेत, विचार माझे मस्त आहेत. आणि ह्या दोघांतून जो जीवनामध्ये माझा रिझल्ट येणार आहे दॅट विल बी जबरदस्त. तसं जीवन पाहिजे ना, की चालतंय बरंय वगैरे नकोय, जबरदस्त पाहिजे आपल्याला. आता जरा इंग्लिश मधला मंत्र घेऊ. इंग्लिश मध्ये 3A. किती? 3A. पहिला आहे अवेकन, जागृत. जरा हलवायचं स्वतःला, जागृत, अवेकन. तिथे फोटो येईल ना. सेकंड आहे ते म्हणजे अलाइन, अँड थर्ड इज अचीव. फर्स्ट अवेकन, अलाइन युअर सेल्फ, अलाइन युअर थॉट्स, युअर इमोशन्स, चक्रा वगैरे जे काय आहे, आणि देन यू कॅन अचीव द थिंग्स व्हॉट एव्हर यू वॉन्ट. कळतंय? तर आपण 2 मंत्र घेतले. मराठी झालं, इंग्लिश झालं. हिंदी पाहिजे? हिंदीमध्ये पण आहे धमाल, कमाल आणि बेमिसाल. हे मी लिहून काढलेले ट्रान्सलेशन. कमाल आणि काय पाहिजे? धमाल आणि बेमिसाल रिझल्ट येणं गरजेचं आहे आपल्या लाईफ मध्ये. काय झालं? बंद. आपल्याला हील व्हायचं आहे, ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे आणि राईज व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? मी सगळ्यांना जरा म्यूट करते, नाहीतर माझा आवाज ऐकू येणार नाही. ज्या सिच्युएशन मध्ये आहोत त्याच्यातून हील व्हावं लागेल आपल्याला, हो की नाही?
हील झालं तर आपण ट्रान्सफॉर्म होणार आणि मग त्या सिच्युएशन मधून राईज होणार आहोत. बरोबर आहे. दिस इज व्हॉट आय हॅव थॉट की काय एक्झॅक्टली काय पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. आता बोलाल मॅडम आल्या शिकवायला सुरू केलं, आहात कोण? बरोबर का तुमचं ऐकू मी? बरोबर आहे. प्रश्न आले पाहिजे डोक्यात म्हणजे आपण विचार करतोय, म्हणजे आपली बुद्धी शार्प आहे. ओके नाही, तुमच्याऐवजी मीच प्रश्न विचारते. चला आज मी क्वेश्चन आन्सर विचार, उद्यापासून सगळं आपण शिकायचंय. आज मला दोन्हीकडून पाहिजेत हा एनर्जी एक्सचेंज. तर आपण इथे आलो कशाला? कोण म्हणेल रेकी शिकायला. त्याच्यानंतर म्हणतील की मला माझ्या फिजिकल कंडिशनला बेटरमेंटकडे न्यायचं आहे, आर्थिक स्थितीतून बाहेर पडायचं ज्या काही सिच्युएशन मध्ये आहेत, माझ्या परिवाराला मला बेटर लाईफ द्यायची आहे, माझ्या कोण रिलेटिव्ह असेल, माझी मुलं असतील, मुलगी असेल, या सगळ्यांना मला काहीतरी वेगळं नवीन आयुष्य द्यायचं आहे. मग ते आर्थिक दृष्ट्या असेल, भावनिक दृष्ट्या असेल, हेल्थ वाईज असेल, नाही तर इमोशन वाईज असेल किंवा रिलेशनशिप मध्ये असेल. अंडरस्टूड. मग रेकीचं इथे काय काम? इंग्लिशचा थर्ड वर्ड काय आहे? अवेकन, अलाइन अँड अचीव. ओके ऐश्वर्या, अवेकन, अलाइन अँड अचीव. तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. रेकीचा 7 डेजचा फ्री सेशन असणार आहे, त्यातला हा डे 1. आजचा टॉपिक काय आहे कोणी बघितलं ग्रुपवरती? का म्हणून पाठवलं एवढं डिटेल्ड मध्ये की आज काय आपण शिकणार आहोत? आजचा टॉपिक ऑब्व्हियसली इंट्रोडक्शन असणार आहे. अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड बद्दल आज आपण थोडंसं बघणार आहोत. कारण की हा जो आपण त्याच्यानंतर लेवल 1 करू, लेवल 2, लेवल 3 जे काही करू, म्हणजे ऑब्व्हियसली नंतर ऍडमिशन वगैरे घेतल्यावरती, तो रेकी फक्त रेकी नाहीये. रेकी आणि सबकॉन्शियस माइंडची पॉवर यूज करायची. त्यासाठी आधी सबकॉन्शियस माइंड काय आहे हे माहिती असायला पाहिजे आपल्याला. उद्यापासून रेकी म्हणजे काय, इतिहास काय, त्याचं सगळं आपण बघणार, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आज आपण बघणार आहोत सबकॉन्शियस माइंड. का तेवढा महत्वाचा आहे की पूर्ण एक सेशन त्याला डेडिकेटेड केलेलं आहे? एवढं काय त्याच्यामध्ये की मला आधी सबकॉन्शियस माइंड शिकणं गरजेचं आहे किंवा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. सुरू करायच्या आधी आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल फॉर दिस लेवल 1 सेशन ऑफ रेकी. मी प्रणाली, रेकी मास्टर हीलर, रेकी ग्रँड मास्टर, एंजल थेरपिस्ट, मनी रेकी ग्रँड मास्टर. असे लिस्ट खूप आहेत, मला स्वतःला आठवावं लागतं की काय काय आहे. सांगत बसायला आता एवढा वेळ नाहीये. पण आता तुमच्या पुरतं मी काय आहे, रेकी प्राईम मास्टर किंवा ग्रँड मास्टर, जी तुम्हाला रेकी शिकवणार आहे. हा जो कोर्स आहे हा रेकी लेवल 1चा आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली द लेवल 1 इज? लेवल 1 हा आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज. काय असतो? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचा फेज आहे, स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी दिला जातो जिथे तुम्हाला हा स्वतःला तयार व्हायचा आहे. कारण लेवल 2 आणि लेवल 3 कम्प्लीट केल्यावरती, खास करून लेवल 3 कम्प्लीट केल्यावरती आपण बनतो एक प्रोफेशनल सर्टिफाईड रेकी मास्टर हीलर. मग त्या मास्टर हीलरची बुद्धी कशी पाहिजे? एकदम क्रिस्टल क्लिअर, फोकस्ड. मग त्याची तयारी किंवा तो स्वतः हीलर कॉन्फिडंट असला पाहिजे. त्याच्या स्वतः आयुष्यामध्ये जे काही इश्यूज आहेत त्याच्यातून तो राईज झालेला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घडवून आणलं पाहिजे. त्याच्यासाठी आहे रेकी लेवल 1. अंडरस्टूड? रेकी लेवल 1 काय आहे? आपण ह्या पूर्ण कोर्समध्ये सिलेबस तर मी सांगणार आहे डे वाईज की काय काय असणार आहे, पण आता फक्त जिस्ट सांगितले की ह्याच्या पुढे आपण काय बघणार. ओके, तर स्टार्ट करायचं. सगळ्यांनी आधी काय करा, जरा हाला, जरा आता खाऊन पिऊन सगळे असे बसलेत. आपण EFT करूया. EFT काय आहे? इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याचा कोर्स नाही करायचा आहे, थोडंसं आपण टॅपिंग करून घेऊ. ठीक आहे, सुरुवात कुठून करूया? जो थर्ड आहे, जागृत करा. आता झोपून सगळा आळस आलाय. आता टॅप करा जरा. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, नाव हिअर. सबकॉन्शियस माइंड जागा हो. कॉन्शियस माइंडला घेऊन बसलो आहोत आपण, त्याची ऊर्जा फक्त 10% आहे. ओके, देन दिस क्राउन चक्रा. ओके, चॅनल ओपन करायचे. अवेकन, जरा त्याला ठोकावं लागणार आहे. ओके, देन आता इथे करू शकता. पूर्ण EFT नाही शिकवणार आहे, त्याला वेळ लागेल, नाही तर EFTचा क्लास होऊन जाईल हा. ओके, लाईक दिस. त्याच्यानंतर हे इथे हे जे जॉईंट्स आहेत ना, जरा मारा, जरा जोरात. ओके, देन हा जो पार्ट आहे फ्री मध्ये शिकवते EFT मी. ओके, इथे जरा टॅप करा. बीज रोवायचं काम करते मी. एक बीज रोवलं ना
त्याचे हजारो फळं मिळतात. लॉजिक आपल्याला माहित नाहीये, तोच फक्त प्रॉब्लेम आहे. ओके, झालं? जरा तरतरी आली का? की अजून पण पुढचं पाहिजे? आता एक काम करा, हे सगळे बोटांचे जे पॉइंट्स आहेत ना, ते जरा असे दाबून घ्या, सगळे 10च्या 10 सगळ्यांनी. आता ज्यांना नाही करायचं त्यांना मी नाही करू शकत आहे घरी. ओके, झाले? ऍक्टिव्हेट झाला, थोडेसे बरं वाटतंय आता? चहाची गरज नाहीये, कॉफीची गरज नाही. ओके, फाईन. देन शॅल वी स्टार्ट नाव? रेखी. आता मी बोलाल की रेखी शिकायला आलोय. आपण सबकॉन्शियस माइंड का म्हणू शकायचं? सबकॉन्शियस माइंड ह्या जगातील सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट गोष्ट आहे. सबकॉन्शियस माइंड इज द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. मग तुम्ही तिथे रेकी शिका, कोणतेही ऑल्टरनेटिव्ह थेरपी शिका, न्यूमरोलॉजी असेल, त्याच्यानंतर ऍस्ट्रॉलॉजी असेल, किंवा कोणती पॅथी असेल, ॲलोपॅथी बोला, होमिओपॅथी बोला, आयुर्वेदिक, जे काही या जगातलं करू, सगळं येतं कुठे? सबकॉन्शियस माइंडवर. मग जर मी त्या मुळालाच रिपेअर केलं, त्यालाच चांगलं जरा त्याची डागडुजी केली, तर माझ्या आयुष्यामध्ये येणारे इश्यूज मी सगळेच्या सगळे सॉल्व्ह करू शकते की नाही? कारण मी मुळावर काम केलं. मग ह्या पॅथी वगैरे आणि ऑल्टरनेटिव्ह थेरपीज ते नंतर बघू आपण, कारण की ह्या सगळ्या ह्याच्यावरती काम करतात, त्या एका प्लॅटफॉर्मवरती काम करतात, पण त्याच्या खाली जी मुळं आहेत त्यांना कोण पकडणार? ते आपण रेकीच्या माध्यमातून आणि सबकॉन्शियस माइंडच्या रिइम्प्रिंटिंगने करत असतो. मी NLP पण मास्टर कोच आहे. सो व्हॉट वी डू, आम्ही मिक्स करत असतो. जेव्हा थेरपी देतो तेव्हा NLP ला रेकी वापरतो, रेकीमध्ये NLP वापरतो, रिझल्ट फास्ट येणार. ठीक आहे, पण आता आपण सध्या इथे काय शिकतोय? रेकी. बॅक टू रेकी. कोणाला काय वाटतं रेकी काय असेल? परमिशन दिली आपण, तुम्ही अनम्यूट करू शकता. It's बोला. an energy. Hmm. It's an energy that we get from the universe by way of 5 elements: the air, earth, water. So everything is energy. So we are coming to one center point, and we are just making it combine through our energy. That is, त्याला मला प्रॉपर वर्डिंग माहित नाहीये. Got it, got it. ते अलाइनमेंट करतो आणि पूर्णपणे त्या व्यक्तीला आपण ती एनर्जी आपल्या स्वतःला हील करतो पहिले, त्यानंतर वी गिव्ह टू अनदर पर्सन, म्हणजे ते L1, L2, L3, L4. ओके ओके, ठीक आहे. तर ह्याच्यावरती मी प्रश्न विचारते सगळ्यांना. आज मी खूप प्रश्न विचारणार आहे. आपण सगळे इथे कशासाठी आलो? सेम प्रश्न. आपण इथे सगळे कशासाठी आलो? रेकी शिकायला. ओके, फक्त रेकी शिकायला आलो? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. As you rightly Transformation said, साठी? conscious needs to be ट्रान्सफॉर्मेशन. ओके, मी गाईड करेल वगैरे, इन्फॉर्मेशन देणार, इंट्रो देणार वगैरे वगैरे वगैरे. एक कॉमन तुम्हाला आन्सर देऊ, आपण इथे का आलो? माझ्यासाठी आपली मनाच्या शांतीसाठी. मनाच्या शांतीसाठी. ओके, आपली सगळ्यांची स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. बरोबर आहे? It means transformation, yeah. आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. याचा अर्थ काय आहे? प्रत्येकाची कुठे ना कुठे एक प्रेझेंट स्टेट आहे, एक डिझायर्ड स्टेट आहे. इथपासून मला तिकडे जायचंय. ट्रान्सफॉर्मेशन तिथलं तिथे नको आहे मला. मला इथून तिकडे जायचंय. पूर्ण लाईफचा स्टेट चेंज करायचा आहे. ठीक आहे, हा जो प्रवास आहे तो कसा करायचा ते माहित नाही. त्यासाठी आपण रेकीच्या माध्यमातून, रेकीचं साधन म्हणून यूज करून आपली डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ आपल्याला अचीव्ह करायची आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही धावपळ करतोय, जी काही धडपड करतो आहे, ते कशासाठी? 2 वेळचं जेवण आणि पोटाची कळगी भरण्यासाठी करतो आहेत का? नाही. कुठे ना कुठे प्रत्येकाला आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे, बेटरमेंटकडे, डिग्रेडेशनकडे नाही, बेटरमेंटकडे जायचं आहे. त्याच्यासाठीची एवढी सगळी काय आहे? धडपड आहे. त्यातली ही एक धडपड, त्यासाठी उभे होता. ओके नाही, त्यातली ही एक धडपड आहे की मला माझी स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे. मग ते कोणत्याही जीवनाच्या फॅक्टर्स मध्ये असेल. या एका निव्वळ या कारणासाठी आपण इथे आहोत. आर्थिक असेल, आध्यात्मिक असेल, शारीरिक असेल, नातेसंबंधाची असेल. ट्रू? बरोबर आहे की चुकीचं जातोय आपण? बरोबर आहे. ओके, त्यानंतर आपण बघायचं की आता कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय आहे. सबकॉन्शियस माइंडचे 2 प्रकार आहेत प्रामुख्याने, कॉन्शियस माइंड अँड युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजे चेतन मन आणि अवचेतन मन. ह्याचं जर आपण बघायला गेलं वैशिष्ट्य,
तर आपलं जे कॉन्शियस माइंड म्हणजे आता मी जे बोलते, तुम्ही जे ऐकता आहे, अनलाइज करत आहात, दुसऱ्यांचं आपण जे काही ऐकत आहोत, आता या स्टेटमध्ये आपण जे जागृत अवस्थेमध्ये बोलत आहोत, दॅट इज युअर कॉन्शियस माइंड, ज्याची पॉवर किती आहे? फक्त 10%. आणि जो सबकॉन्शियस माइंड आहे त्याची पॉवर 90% आहे, ज्याला आपण 0.1001% पण वापरत नसतो. खरं तर कोणाला वापरायला पाहिजे? सबकॉन्शियस माइंडला वापरायला पाहिजे, Conscious mind. कारण की तो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे. कारण की तो जसा डिक्टेट करेल तसा हा कॉन्शियस माइंड आणि आपण वागत असतो, तशी आपण ऍक्शन करत असतो. मग आपल्याला कोणाकडे फोकस करणं गरजेचं आहे? सबकॉन्शियस माइंडला. त्याला जरा आपल्याला उठवावं लागेल. कोणी उठवलेलं, कोणी वापर केला या सगळ्याचा? आपल्या संतांनी, महात्म्यांनी. म्हणून बसल्या जागी सगळ्या तारका आणि सगळे नक्षत्र बघून येत होते. एकाच वेळा 2 ठिकाणी असायचे. कसे असायचे? त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग केली. काय केली आहे? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग घ्यावी लागली, करावी लागली. जन्मताच त्यांच्याकडे सगळ्या होत्या का शक्त्या? नव्हत्या. त्यांनी सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग केली. त्यांनाही त्यांच्या गुरूंचा आधार घ्यावा लागला, सद्गुरूंचा आधार घ्यावा लागला, त्याची ट्रेनिंग केली. तेव्हा त्यांना जागृती झाली की अरे माझा जन्म यासाठी झाला आहे. मग आपण पण त्यांचे अंश. आपल्याला कोणी अडवलंय? अडवलंय ना आपल्या विचारांनी, हो की नाही? प्रत्येकाला अडवून ठेवलेलं आहे, कारण की त्या दृष्टीने विचार करायला कोणी आतापर्यंत शिकवलेलंच नाही. आणि रेकी ते करायला शिकवते. रेकी आपलं लाईफ इझी करते. रेकीच्या टेक्निक्सने आपलं लाईफ काय होतं? इझी होतं. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आपण आनंदाला स्पर्श करत असतो, हे रेकीच्या माध्यमातून. रेकी आता काय आहे त्याची डेफिनेशन उद्या बघू, पण मी सोप्या शब्दात सांगते की रेकीमध्ये काय करायचं आहे. सबकॉन्शियस माइंडला फोकस ठेवायचा आहे, आधार घ्यायचा आहे आपल्या श्वासांचा, एनर्जी यूज करायची आहे ब्रह्मांडाची, आणि ऍक्शन करायचे आहे प्रेझेंटमध्ये. सोप्या भाषेत सांगितलं रेकी म्हणजे काय? जी सगळीकडे अवेलेबल आहे या पूर्ण जगतामध्ये, या ब्रह्मांडीय ऊर्जा बोलतात तिला, जी जागोजागी सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये आहे. हे आपल्याला माहित नव्हतं का? लहानपणापासून माहिती आहे आपल्याला, हो की नाही? पण वापरायचं कसं ते काही मात्र आम्हाला शिकवलंच नाहीये, किंवा हिला वापरायचं पण असतं हेच माहित नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. हे बघा, जे अॅनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, त्यांना शिकवावं लागतं प्रकृतीच्या हिशोबाने वाग, असं कर. आपल्याला शिकावं लागतं. आपण काय बोलतो? आम्ही काय आहे? सगळ्यात बुद्धिमान प्राणी. प्राणी पण बोलतोय, बुद्धिमान पण बोलतोय. पदवी कोणी दिली? आपण दिली. यालाच बोलतात लिमिटिंग बिलीव्ह, यालाच बोलतात आपण स्वतःची फ्रेमिंग करून घेतलेली आहे. आणि ह्याच बुद्धिमान प्राण्याला, ज्याला बुद्धीचं वैभव आहे, त्याला क्लास करावा लागतो की आपल्याला कसं जगायचं. किती कॉन्ट्राडिक्शन आहे लाईफमध्ये, आहे की नाही? म्हणून आपल्याला काय करावं लागेल? जरा स्वतःला अवेकन व्हावं लागेल, मग कुठे अलाइन होऊ आणि तेव्हा आपण अचीव्ह करू शकतो. समजतंय? आपण इथे का आलो? बघितलं. पुन्हा तोच मी विचारते, आपण इथे का आलो? हा सेशन फ्री आहे म्हणून आलो का आपण? फ्री आहे, डोंट वरी अबाउट इट. फ्री आहे म्हणून आलो का? काहीतरी नवीन शिकायला मिळेल. ओके. आणि इथे बघा, सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत तुम्ही पण आणि मी पण. कोणती इन्व्हेस्टमेंट असेल? व्हॉट डू यू थिंक? माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाला इथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला माहिती आहे. टाइम अँड एनर्जी. ओके. अजून सगळ्यात मूल्यवान, टाइमापेक्षा पण सगळ्यात काय बोलतात मूल्यवान गोष्ट कोणती आहे आपल्यासाठी? आरोग्य. आवर एनर्जी. काय बोलताय? आरोग्य. आरोग्य देतोय का? आरोग्य नाही देते. थांबा. आवर ओन एनर्जीज वी आर एक्सचेंजिंग. एनर्जी कुठून येणार? हे बघा, सगळ्यात मूल्यवान गोष्ट आपल्या प्रत्येकासाठी आहे, तो म्हणजे आपला श्वास. ह्या सगळ्यांनी थोडा आणा, पण दाखवा आणू. घेतला गेला पुन्हा नाही आणू शकत. तो क्षण गेला, तो श्वास सुद्धा गेला. मग इथे पुढचे 7 दिवस म्हणजे 7 तास प्रत्येक क्षणाला जो श्वास घेणार आहोत, ती सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट केली आपण, बरोबर? ह्याच्यापेक्षा मोठी इन्व्हेस्टमेंट कुठून आणायची? एखादा माणूस समजा त्याचे श्वासच नसतील, त्याला कितीही ऑक्सिजन वरून दिलं, तो जागृत होणार आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही. आणि चेतना कुठून येणार? श्वासातून येणार. मगच ती एनर्जी हार्नेस करू शकतो आपण. नाही ती एनर्जी वरून कितीही ओपन करून ठेवली
तो चक्रा इथे होल जरी केला तरी होणार नाही, कारण की चेतना नाहीये. मग इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. म्हणून या सेशन मधून जेवढं ऍब्झॉर्ब करता येईल, नॉलेज असो, एनर्जी असेल, यू नीड टू डू दॅट. तुमची जबाबदारी आहे, हे मी स्टार्टिंगला म्हटलेलं. आणि ग्रुपमध्ये पाठवायला हे पण सांगितलेलं, मुद्दामून ना आमच्याकडून मुद्दामून काही शब्द यूज केले जातात, किंवा काही शब्द मी रिपीट करणार, कारण की मी तुमच्याशी बोलत नाही, मी तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी बोलते. एक शब्द लिहिलेला, एक वाक्य लिहायला सांगितलेलं की ह्या सेशन पूर्ण 7 दिवस संपेपर्यंत तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य डिझाईन करू शकता आणि तुमचा स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतः ठरवू शकता. कारण की आता 100 मार्ग दिसत आहेत, पण माहितीच नाही कुठे चालायचं. बरोबर आहे. सो रेकी लेव्हल 1 हा जो पूर्ण प्रवास आहे त्यातला पहिलं पाऊल आहे. काय आहे? असा पाऊल उचलायचं आणि असं ठेवायचंय. दॅट इज युअर रेकी लेव्हल 1. आणि सगळ्यात माणसं कुठे कचरतात ते म्हणजे पहिलं पाऊल ठेवायला. स्टार्टिंग पॉइंटला उभे राहूनच वर्षानुवर्ष आपण विचार करतो, करू की नको, करू की नको. 50 नंतरचा परमार्थ कोण म्हटलं? आपणच बोललो. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ नाही काय देवाला आणायचे, मंत्रजाप करायचे आणि असं, हे हा परमार्थ नाही आहे. त्याची व्याख्या पण चुकीची आपण केली आहे आणि त्याच्याबद्दल ग्रह पण आपण केलेले आहेत. दोज आर युअर लिमिटिंग बिलीव्स, जे सबकॉन्शियस माइंडच्या रिइम्प्रिंटिंगने आपण काय करत आहोत, जरा त्याची तोडत आहोत. म्हणजेच काय? सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करायचं म्हणजे काय करायचं? समजा परमार्थिक भाषा मी ते वापरली, जरा इंद्रियांचं शमन आणि दमन करूया, असं करूया. कोण इथे एक व्यक्ती इथे थांबणार नाही. हे जर मी म्हटलं सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करूया, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, अरे बापरे काहीतरी नवीन ऐकूया. बरोबर आहे. वर्षानुवर्ष सबकॉन्शियस माइंडने ना एक पॅटर्न तयार करून ठेवलेला आहे आपल्या जीवनाचा. त्याच्यामध्ये विविध चुकीचे पॅटर्न्स तयार केले गेलेले आहेत. ते पॅटर्न ब्रेक करायचे आणि त्याच्याऐवजी सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण असा किंवा एकदम परफेक्ट योग्य मार्ग असलेला पॅटर्न तिथे प्रिंट तिथे ठेवायचा आपल्या सबकॉन्शियस माइंडला. दॅट इज नोन ॲज सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आता ह्याच्या रेकीचा काय संबंध आहे? कारण जे मी म्हटलं, कोणतीही मॉडॅलिटी घ्या, येणार तुमचं सबकॉन्शियस माइंड वरतीच. त्यामुळे आता समजा रेकी शिकायला निघतोय आपण, म्हणजे समजा घर बांधायला निघालो, पण घर बांधायच्या आधी पाया भक्कम करणं गरजेचं आहे. हा त्याचा पाया. आजचा दिवस फक्त आपण पाया बांधणी करणार आहोत, मग उद्यापासून घर बांधूया. ओके, ठीक आहे. पण समजा गणपती घरी येतात, काय करतो? घराची सजावट करतो, साफसफाई करतो, मग सजावट करू आणि मग त्यांचं आगमन होणार. अखंड ब्रह्मांडीय ऊर्जेचं आगमन या शरीरात आणि जीवनात करायला निघालो आहेत, तर या घराचं डागडुजी साफसफाई कोण करणार? ती जबाबदारी कोणाची? आपलीच आहे. त्याच्यासाठी देवन, ह्या घराची मला डागडुजी करावी लागेल. इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती आंघोळ करतो रोज, ह्याची साफसफाई कधी केली आपण? नाहीच केली. कधी विचार पण नाही केला की मला माझं कॉन्शियस माइंड चांगलंय, माझं सबकॉन्शियस माइंड चांगलंय, माझं सगळं चांगलंय, तुझं बिघडलेलं आहे, असं आपण प्रत्येक क्षणाला बोलतोय. ह्याने तसं केलं, त्याने असं केलं, माझ्या आईवडिलांनी संधी दिली नाही म्हणून माझ्या आयुष्यात असं झालं, मी इथे प्रगती केली नाही, ह्याने मला दगा दिला, हा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला. ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलतो आपण? आणि मग आपण बोलतो, मॅम मैं सब कुछ करता हूं, मॅनिफेस्टेशन टेक्निक करके हो गया, हे झालं, सगळ्या टेक्निक करतो पण रिझल्ट नाही आता. कारण की आधी ह्याची डागडुजीच नाही केली. दुसऱ्यांवरती काम करून नाही होणार, आधी स्वतःवर काम करावं लागेल. त्याच्यासाठी देखील आहे बघा. बरोबर आहे. आपण काय बोलतो की मोस्ट ऑफ द काइंड क्लायंटचं येत असतं की सब कुछ करता हूं मॅम, पण रिझल्ट क्यों नहीं आ रहा? कारण आता आपण काय शिकलो? सगळ्यात खरा कोण आहे? श्वास. श्वास कुठे घेतोय? वर्तमानात. पण जगतोय का आपण वर्तमानात? मग आपण कुठे जगतोय? आयदर पास्ट मध्ये नाही तर फ्युचर मध्ये. पास्ट मध्ये काहीतरी घटना घडलेल्या आहेत, काहीतरी आपल्यासोबत झालेलं आहे, त्याची चिंता नाही तर भीती बाळगून ठेवलेली आहे. आणि फ्युचरचं प्लॅनिंग करतोय तर ती पण चिंता, पाठची पण चिंता. कुठे बसून केलंय? ह्याला पण पकडलंय, त्याला पण पकडलंय वर्तमानामध्ये. आणि जिकडे काम करायला पाहिजे तिकडे आपण कामच करत नाही. रिझल्ट कसे येणार? येणार का रिझल्ट? ऍफर्मेशन बोलताना जर माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये किंवा अननोइंगली पाठचा विचार चाललेला आहे की अरे हे किया तो ऐसा हुआ था, मग इथून कितीही आपण बडबड केली, रिझल्ट येणार नाहीये. समजते? मग खरं कोण आहे? श्वास आहे.
जगायचं कुठे? वर्तमानात जगायचंय. साफसफाई कोणाची करायची? सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह करायचे, फोकस करायचं आहे. कळतंय आपण आज काय बघणार आहोत एक्झॅक्टली. पुन्हा येऊया. हा सबकॉन्शियस माइंड काय याचं काम आहे? एक सोप्या भाषेत सांगते मी. आधी रेकी काय आहे ना, एक फक्त लाईन लिहून घ्या. रेकी माझ्या गुरूंची लाईन आहे किंवा ही गुरूंचे बोल आहेत, ते मी सांगते तुम्हाला. रेकी ही शिकण्याची कला नाही. कला बोलते, कोणती टेक्निक आणि अभ्यास नाही म्हणते मी. रेकी ही शिकण्याची कला नाही. मग रेकी काय असेल? रेकी ही जगण्याची कला आहे. कला शिकणार आहोत उद्यापासून. जगायचं कसं? तुमच्या प्रत्येक क्षणाला रेकी तुम्हाला सांगेल की असं नाही, असं वाग, इथे चुकलास, हे नाही, हे असं असतं. ते आपल्याला रेकी शिकवते, म्हणजेच हा ब्रह्मांड शिकवत असतो. दुसरं वाक्य पण लिहून घ्यायचं की रेकी आहे ना, आपल्याला आपण एक वेळ हे लिहा की आपण एक वेळ मागून मागून थकू, पण रेकी आपल्याला देऊन देऊन थकणार नाही. आपण मागून मागून थकू, पण रेकी आपल्याला देऊन देऊन थकणार नाही. असं का? कारण की रेकी म्हणजे ब्रह्मांड. हा ब्रह्मांड सगळ्याचा स्रोत आहे. त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट विपुल प्रमाणात आहे, इन्फिनाइट अमाऊंट मध्ये आहे. तो कसा थकणार? एक वेळ आपण थकू. कारण मागणं ही सुद्धा एक कला आहे. मागणं काय आहे? कला आहे. मागण्याची सुद्धा टेक्निक आहेत आणि ही सुद्धा टेक्निक रेकी शिकवते की मागायला कसं मागायचं बेटा. ओके. रेकीमध्ये जेव्हा आपण रिसीव्ह करत असतो तेव्हा हात असे असतात, जेव्हा हिलिंग करतो तेव्हा हात असे असतात. त्यामुळे मागण्याची पण टेक्निक आहे. असंच काही मागून होतं नाही. कारण आपण मोस्ट ऑफ द टाइम ऑब्झर्व केलं असेल की काय होतं, जे एखादी गोष्ट जी आपल्याला नकोय, एखाद्या व्यक्ती आयुष्यातच नकोय, किंवा एखादी घटना माझ्यासोबत होऊच नाही असं वाटत असेल आणि नेमकी तीच गोष्ट अति तीव्रतेने आणि लवकर घडते आपल्या आयुष्यात आणि वारंवार घडते. आणि जी गोष्ट मला पाहिजे ती तर काय घडतच नाहीये. नो रिझल्ट मॅम. 31 डिसेंबरला आपण काय बोलतो? अरे वर्ष कसं गेलं काय कळलंच नाही. दिवस कसा गेला काय कळतच नाहीये. कसं कळणार? ऍक्शनच नाही करत आहे आपण. मग दिवस येतोय आणि जातोय, समजतच नाहीये. आणि नको त्या गोष्टी अट्रॅक्ट कशा करतो? ह्याचं ना एक लॉजिक आहे, आणि हे लॉजिक तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. आपण सतत काय विचार करतो? मागतो कोणाकडे? आपण देवाकडे मागतो. काय मागतो? देवा मला असे दिवस कधी दाखवू नकोस हा. देवा माझ्या आयुष्यात असं कधी घडवू नकोस हा. आता ह्या ब्रह्मांडाला, आता समजा आपण काय बोलतो, आपलं पूर्ण वास्तू तथास्तू बोलत असते, बोलते की नाही? ब्रह्मांड तथास्तू बोलत नसेल तो तर कंटिन्युअस तथास्तू तथास्तू बोलत चाललेला आहे. व्हायब्रेशन आपले चुकलेत. काय गोष्टीसाठी व्हायब्रेशन तिकडे मॅच केले पाहिजे जेणेकरून तो त्या गोष्टीला तथास्तू बोलेल हे आपल्याला माहित नाही. एव्हरीथिंग इज एनर्जी बोलतोय तर एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन. काय चुकतं? आपली व्हायब्रेशन चुकतात. ह्याचा अर्थ काय? म्हणजे एक्झॅक्टली काय होत आहे तर एखादी गोष्ट जी आपल्याला नको आहे, त्या गोष्टीची समजा भीती आहे, तर आपण काय बोलतो? ती गोष्ट माझ्या आयुष्यात कधी येऊ देऊ नकोस हा. आणि पूर्ण फील करून बोलतो, पूर्ण भीतीचं वातावरण तयार करून मनातून फील करून बोलतो. म्हणजेच काय करतो? आतमध्ये फील करत आहोत. म्हणजे त्याच पद्धतीने आपलं शरीर काय करतं? आपल्याला रिस्पॉन्ड करतं. वन्स इट रिस्पॉन्ड्स यू, आपले तसेच केमिकल किंवा बायोकेमिस्ट्री तयार होते आणि तसेच तुमचे सेल व्हायब्रेट होणार, तसेच तुमचे ऑर्गन व्हायब्रेट होणार, तसाच तुमचा ऑरा व्हायब्रेट होणार. आणि काय होणार आहे? आपल्या निसर्गामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये त्याच लेवलला व्हायब्रेट करणारी गोष्ट आपल्याकडे आकर्षित होणार. समजतंय? म्हणजे जर आपण लोअर स्टेटला व्हायब्रेट करत राहिलो तर लोअर स्टेट व्हायब्रेट करत असलेल्या त्याच गोष्टी माझ्याकडे संलग्न होऊन येणार आहेत. ही जर मी हायर स्टेटला व्हायब्रेट केलं तर हायर स्टेटमध्ये जी गोष्ट व्हायब्रेट होणार असेल ती माझ्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. सिम्पल लॉजिक. जे नको आहे त्याचा लिटरली जॉब करतो, जॉब फील करून. उलटा जॉब करायचा. काय पाहिजे? गाडी पाहिजे मला. तो बोलतो बाळा गाडी देईल ना मी तुला. सांग तरी कोणती गाडी पाहिजे, कोणत्या ब्रँडची पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, कोणत्या महिन्यापर्यंत पाहिजे. आणि ते करण्यासाठी तुझ्या अकाउंटमध्ये ते पैसे लागतील. गिफ्ट मध्ये पाहिजे की विकत आणायची आहे. ही क्लॅरिटी जोपर्यंत आपल्याला नाहीये तो कशाला तथास्तू बोलेल?
तू सगळीकडे तथास्तू बोलत चाललाय, आपल्यालाच क्लॅरिटी नाहीये. म्हणजे मागणं ही सुद्धा एक कला आहे. चूक तिथे होते. म्हणून मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस करतो आपण, खूप लोक करतात, फक्त एका मॅनिफेस्टेशनसाठी कोर्सेस आहेत, रिझल्ट का येत नाहीये? कारण की हे जे बेसिक गोष्ट ती नाही शिकवत किंवा ती समजत नाही. जिकडे फोकस करू, सिद्धांत काय, व्हेरेवर वी फोकस एनर्जी तिकडे फ्लो होणार. एनर्जी एकदा फ्लो झाली ती गोष्ट मल्टिप्लाय होणार. हा लॉजिक आहे, पण मेकॅनिझम काय आहे हे मेकॅनिझम कोण सांगत नाही, लॉजिक सांगतात. मेकॅनिझम आतमध्ये शरीरात काय चाललं आहे हे कोण सांगणार? व्हायब्रेशन आहेत या सगळ्या. तुम्ही न्यूमरोलॉजी करा, ऍस्ट्रॉलॉजी करा, सगळीकडे तुमचं व्हायब्रेशन सेट करून दिलं जातंय. न्यूमरोलॉजीमध्ये काय करणार, स्पेलिंग चेंज करणार, नाही तर मग तुमचे नंबर्स चेंज करणार. म्हणजेच काय, व्हायब्रेशन चेंज करून एक पर्टिक्युलर व्हायब्रेशन मध्ये असाइन करतात, हो की नाही? मग नावाचं असेल, कसलं गाडीचं असेल, किंवा अजून कसलं असेल, फोन नंबरचे पण केले जातात. ऍस्ट्रॉलॉजीमध्ये मंत्र दिले जातात मोस्टली. मंत्र काय करतात, मंत्रामध्ये पण व्हायब्रेशन आहे, दोज आर अफर्मेशन्स. आणि एक दिवस मंत्र बोला असं बोलतात का? नाही, 3 महिने 6 महिने जपा. जप करून काय होणार आहे, तुमच्या सेल्युलर लेवलवरती व्हायब्रेशन चेंज होत 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 पूर्ण शरीराचे होऊन पूर्ण ऑराचे होणार, आणि मग ते आपल्यासाठी काम करणार. तर ह्या सगळ्याची जिस्ट काय आहे, मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करावं लागणार. काय करावं लागेल, ट्रेनिंग करावी लागेल, आणि ह्याच्यासाठी मग शिकावं. मी एवढं ओढून ओढून काय सांगते, मला काय मिळणार याच्यातून? सेशन तर फ्री आहे, ठीक आहे, सेशन फ्री आहे, पण रेकीचा ना एकच तत्व आहे किंवा एकच नियम आहे. काय नियम आहे माहिती रेकीचा? रेकीमध्ये एवढंच आहे की नियत सांभाळून बघा, बाकी पैसा तुम्हाला लाखो करोडमध्ये येईल, कॅश गट्टेच्या गट्टे येतील, पण नियत सोडायची नाही. मग तिथे तुम्ही नॉनव्हेज खा, कोणत्या धर्माचे आहात, काय काही बघणार नाही तो ब्रह्मांड, पण नियत सोडू नकोस. हा एकच रेकीचा नियम, बाकीचे रेकीचे नियम काहीच नाही. ठीक आहे, ओके. आता लेवल 1 आजचा दिवस आपण कळलं की सबकॉन्शियस माइंडचं बघायचं, ट्रेनिंग कशी करायची थोड्या वेळाने आपण बघू. आता 7 दिवसामध्ये आपण काय शिकणार आहोत ते बघूया. उद्या आपण बघणार रेकी म्हणजे काय, रेकी म्हणजे काय नाही, आणि रेकीचे तत्व काय आहे. रेकी काय आहे जाणून घेण्यापेक्षा ना रेकी काय नाही हे खूप महत्वाचं आहे. कारण ना आपल्यालाच डाऊट आहे आपल्या ग्रंथांवरती आणि आपल्या कल्चरवरती, त्यामुळे ते काय नाही आहे हे आधी आपण समजून घेणार. ठीक आहे, त्यानंतर कारण की ह्या सगळ्याचा उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये आहे, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गीतेमध्ये आहे, सगळीकडे सांगितलं आहे. शरणागती घ्या, शरणागती म्हणजे लोटांगण घालायला नाही सांगितलं आहे. त्याचं जे काय आहे जिस्ट आहे त्या एक्झॅक्टली आपण काय करणार ते पुढे बघू. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय बोलतात, माझी एकतरी ओवी अनुभवा, त्यांना गॅरंटी आहे माझी कोणती पण ओवी तुम्ही उचला आणि बघा सगळीकडे अर्थ सेम निघणार आहे. डाऊट आपल्याला आहे, सेल्फ डाऊटने आपण भरलेलो आहोत, कारण सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग नाही. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण काय बघितलं, व्हॉट इज रेकी, रेकीचे तत्व म्हणजे काय. नेक्स्ट आपण बघणार आहोत थर्ड डेला रेकीची हिस्ट्री काय आहे. ओके, त्यानंतर एक मेडिटेशन करू, पास्ट लाईफ मेडिटेशन. पास्ट लाईफ रिग्रेशन इज डिफरंट, पास्ट लाईफ मेडिटेशन. नेक्स्ट विल बी युअर अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात. शक्तिपातानंतर त्याचं ऍक्टिव्हेशन त्याच दिवशी होणार, आणि मग त्याच्या प्रॅक्टिकल्स आपण करणार आहोत. प्रॅक्टिकल म्हणजे तिथे आपण बघणार की वॉटर कसं आपण पाण्याची चव बदली करू शकतो का स्वतःच्या अफर्मेशनने, किंवा आणखी काही प्रॅक्टिकल करू. मग आपण बघणार आहोत ऑरा म्हणजे काय, ऑरा रिलेटेड प्रॅक्टिकल्स असतील की आपण आपल्या नेकेड आईजने ऑरा बघू शकतो, कोणती इन्स्ट्रुमेंट यूज न करता आपण ऑरा चेक करू शकतो इतरांचं. त्याच्यानंतर असणार आहे चक्रा. चक्रा सिस्टीम म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे आपण लिटरली हे नंतर विचार करू की समोरचा असा का वागत आहे. ओके, त्याचं कारण आपल्याला कळणार की याचं हे चक्र ब्लॉक्ड आहे म्हणून हा असा वागत आहे. मग समोरच्यावरती आपल्याला राग रुसवा फुगवा येणारच नाही, किती सिंपल लाईफ होऊन जाणार. राग येण्यापेक्षा आपण बोलू, अरे बाबा तुझं हे चक्र थोडं इम्बॅलन्स वाटतंय, लेट्स हील इट. किती सिंपल होणार, किती वाद आणि किती गोष्टी मिटणार. काहीच नाही ना, मग आपण का नाही न्यूट्रल राहणार, का नाही हसणार. एक दागिना मिरवायला सांगते मी लेवल 2 ला आल्यावरती, ऍटलिस्ट तो 1 तास जोपर्यंत मी शिकवते तो दागिना सांगते सगळ्यांना कॅरी करायचा आहे लेवल 2 ला. कोणता दागिना सांगा, लेवल 1 ला सांगून टाकते हास्याचा.
लाखोचे दागिने मिरवाल आणि काय घरी घेऊन याल? जलसी. त्यापेक्षा हसा ना. हे बघा, कसेही जगलो ना, आयुष्य संपणार आहे. फॅक्ट आहे लाईफचं. जन्म झाला, मृत्यू झाला, मधला आहे प्रवास. प्रवास. मग तो प्रवास कसा हसत जगायचा आहे की रडत की कुडत, तो आपल्यावरती. केऑस प्रत्येकाच्या मागे आहे, कारण कर्म प्रत्येक जण घेऊन आलेला आहे. पण त्या कर्मामध्येच राहायचं आहे कितपत की त्यातून बाहेर पडायचं आहे, ह्याच्यासाठी फ्री विल देऊन पाठवलंय त्याने. कर्मासोबत एक मोठी गोष्ट दिली आहे, फ्री विल. दॅट इज पुण्याचा साठा. तो सोडतो मागे. देव येतो प्रत्येक वेळेला. तुझ्या दाराशी आलेलो पण तू ओळखलं नाही म्हणजे काही टिंगटॉंग बेल वाजून येणार नाही. संधीच्या स्वरूपात येणार, कोणाच्या स्वरूपात येणार, कशा तरी स्वरूपात येणार. आपला हा फोकस नसेल तर ओळखणारच नाही आपण त्या देवाला. बोलतो अरे देव तर येऊन गेला, मी ओळखलंच नाही. कसं ओळखणार? ते फॉग जमाय, आणि तो फॉग काढल्याशिवाय आपल्याला दृष्टी येणारच नाही. समजते? आपण काय करायचंय लाईफमध्ये, कुठे चुकतोय आणि एक्झॅक्टली आपल्याला काय कुठे काय करणं गरजेचं आहे. सो चक्रा सिस्टीम कळल्यावरती आपण 7th डेला जो सगळ्यांचा कालपासून मेसेजेस येत आहेत की मॅडम फी किती असणार आहे लेव्हल 2 ची, लेव्हल 3 ची. लेव्हल 1 फ्री आहे, शिकून घ्या. लेव्हल 2 चा सिलेबस आणि लेव्हल 3 चा सिलेबस विल बी डिस्कस्ड ऑन 7th डे. 7व्या दिवशी आपण त्याचा सिलेबस काय असणार आहे, एनरोलमेंट म्हणजे ऍडमिशनची प्रोसिजर काय असणार, फी काय असणार, कसा स्ट्रक्चर असणार, ते आपण सगळं 7व्या दिवशी बघणार आहोत. ते आता सगळं सांगायला गेलं तर मग त्याच्यातच सगळा वेळ जाणार, कारण की हे समजल्याशिवाय ते कसं समजणार. बरोबर आहे? ओके, हे कळले काय करायचं. आता खूप जणांना प्रश्न पडला असेल लेव्हल 1, 2 आणि 3 हे सगळं काय असतं. हे बघा, रेकीमध्ये ना, रेकी मास्टर हिलर बनण्यासाठी, मास्टर हिलर मग सर्टिफाईड, ते बनण्यासाठी 3 लेवल कंपल्सरी असतात. लेवल 1, 2 आणि 3. आता जो आपण करतो तो लेवल 1. त्याच्यानंतर ज्यासाठी ऍडमिशन घेणार आहे तो कंबाईंड असणार आहे, लेवल 2 आणि लेवल 3. 2 वेगळा 3 वेगळा असं आपण करत नाही, कारण की 11वी शिकून फायदा आहे का की 11वी 12वी दोन्ही करावी लागेल. सो लेवल 2 लेवल 3 एकत्र शिकावी लागते. ठीक आहे. लेवल 3 कम्प्लीट झाल्यावरती आपण बनतो सर्टिफाईड रेकी मास्टर प्रॅक्टिशनर किंवा हिलर प्रोफेशनल. आणि ज्यांना ग्रँड मास्टर बनायचं आहे, ग्रँड मास्टर म्हणजे काय, जे रेकी शिकवतात किंवा शक्तिपात देतात, त्याच्यासाठी मग ती वेगळी लेवल आहे. समजतं? सो आता आपण जे बघणार आहोत ते लेवल 1 आणि त्याच्यानंतर जे एनरोलमेंट करणार दॅट इज फॉर मास्टर हिलर. जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवूनही फक्त काय करू शकतो, हिलिंग देऊ शकतो, स्वतःला हील करू शकतो, इतरांना हील करू शकतो. जगाच्या पाठीवर जिथे कुठे तो व्यक्ती वस्तू वास्तू असेल त्याला आपण हील करू शकतो आफ्टर लेवल 3. आणि ग्रँड मास्टरचा अर्थ आहे दुसऱ्यांना, ज्यांना शिकायचं आहे की दुसऱ्यांना मी कसं शिकवू, दुसऱ्यांना मी कसं प्रोफेशनली अट्युनमेंट देऊ, त्याच्यासाठी ग्रँड मास्टर आहे. जे प्रत्येक जण ग्रँड मास्टर पर्यंत जात नाहीत, मोस्टली सगळे काय करणार, लेवल 3 करणार. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे की काय आहे लेवल 1 जे मी बोलते आहे ते एक्झॅक्टली काय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाले. लेवल 1 मध्ये आपण काय काय बघणार आहोत, एव्हरीथिंग इज नाव क्लिअर. ठीक आहे, पुढे जाऊया. सबकॉन्शियस माइंड अगेन. त्याच्यानंतर मी दाखवणार आहे स्लाइड्स, नाही तर माझा चेहरा बघून कंटाळाल ना, बुवा किती दिवस किती वेळ कीर्तन करतोय, हो की नाही. तर आता आपण काय बघणार आहे, सबकॉन्शियस माइंड वरती पुन्हा मी काय येते. सबकॉन्शियस माइंड मध्ये ना डेटा फीड केले गेलेला आहे, वर्षानुवर्षाचा, खूप साऱ्या आपल्या जीवनांचा, जन्मांचा डेटा त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एन्कोडेड आहे. जेव्हा गर्भामध्ये बाळ बनतं तेव्हा डायरेक्ट त्याची फिजिकल बॉडी तयार नसते होत, तर आधी एनर्जी बॉडी तयार होत असते ऑरा लेवलवरची, आणि एनर्जी बॉडी तयार होते. आणि ही एनर्जी बॉडी कशाच्या थ्रू तयार होते, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटा, जी माहिती आहे त्याच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर मग फिजिकल बॉडी बनते. आता ही फिजिकल बॉडी बनण्यासाठी डीएनए वगैरे लागणारच आहेत आपल्याला. मग ते हे डीएनए किंवा जीन्सचे एक्सप्रेशन कसे असेल, कोणते जीन एक्सप्रेस होतील, कोणता डॉमिनंट राहील, कोणता रिसेसिव्ह राहील किंवा कोणता नंतर तो एक्सप्रेस होणार आहे, हे सगळं कोण ठरवतं, सबकॉन्शियस माइंडचा डेटा. आला कुठून, कर्मांमधून. सो कर्मांचा जो डेटा फीड आहे त्याच्याने सबकॉन्शियस माइंड मध्ये जो सगळं डेटा बनलेला आहे त्याच्यातून आपलं जे शरीर, एनर्जी लेवलची बॉडी आणि शारीरिक बॉडी नंतर बनलेली असते, आणि त्याच्या हिशोबाने तुमचे डीएनए एक्सप्रेशन होणार आहे. ओके, आणि जशी आपली डीएनए असतील किंवा आपली जी एन्कोडिंग असतील जीन्स मध्ये, त्याच्या हिशोबाने आपण वागणार आहोत, तशी आपण ऍक्शन घेणार आहोत, आणि रोज जशी आपण ऍक्शन घेऊ तसा आपला स्वभाव बनणार. आणि एकदा स्वभाव बनला की तो लाईफचा पॅटर्न बनला,
आलं कुठून? सबकॉन्शियस माइंड. आणि आजचा ज्या कोणत्याही सफरिंग आहेत, कोणत्याही फॅक्टर्स मध्ये आहेत, मग त्याचं मूळ कुठे गेलं? आपल्या वागण्यावर आलं, आपल्या ऍक्शनवर आलं. ऍक्शन कुठून आली? डीएनए वरून आली. डीएनए कुठून आला? आपल्या या सगळ्या एन्कोडिंग वरून आला. मग आपल्याला कुठे काम केलं गेलं पाहिजे? सबकॉन्शियस लेवलवर. आतापर्यंत आपण अँटीबायोटिक्स खाल्ल्या, आपलं दुखणं आपण सप्रेस केलं, पेन रिलिव्हर खाल्ल्या, पेन सप्रेस केले, पण तिथे काम होणारच नाहीये जोपर्यंत मुळावर काम केलं नाही. रेकी मुळावर काम करत, रेकी लेअर बाय लेअर. मी कुठं ना कोणत्याही प्रकारचं इथे फॉल्स प्रॉमिस करत नाही की उद्यापासून काहीतरी एक छडी फिरवली जाईल, जादूची कांडी, आणि उद्यापासून सगळा चमत्कार होणार आहे. नाही. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. 7 दिवस जो टिकेल त्याच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणारच आहे, गॅरंटी. म्हणून तेवढा गॅरंटीने फ्रीमध्ये लेक्चर ठेवलेलं आहे, कारण की कुठे ना कुठे या माध्यमातून 7 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, येस इट इज पॉसिबल. त्याच्यानंतर आपण रिव्ह्यूज वगैरे सगळ्यांचे बघू, ते नंतर 7व्या दिवशी. इथपर्यंत कळले सबकॉन्शियस माइंड का स्टडी करावा लागतो आपल्याला? कारण की तो मुळावर काम करतो. बाकी सगळं आहे ते एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर आपण सगळे आतापर्यंत नाचतोय, जगतोय, सगळं करतोय. मग खाली कोण काम नाही करतोय. ओके, रेकी खालीपासून, तुमच्या मुळापासून काम करते, म्हणून रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आणि परमनंट येतात. ते आपण उद्या बघू की कोणकोणत्या पद्धतीचे येतात. फाईन देन. सो ना, आणि हा एक तास संपता आय गॅरंटी यू आपण काय बोलणार? मी ह्या जगातील सगळ्यात लकीएस्ट पर्सन आहे. काय बोलायचं तुम्ही? मी या जगातला सगळ्यात लकीएस्ट पर्सन आहे. कसं शक्य मॅडम? माझ्या आयुष्यामध्ये तर हे सगळं, एवढं सगळं चालू आहे पाठीमागे. एखाद्याची कंबर दुखते, आणि गुडघा दुखतोय, मुलाचं लग्न बाकी आहे, मुलीचं लग्न बाकी आहे, एज्युकेशन बाकी आहे, घराचं लोन बाकी आहे, एज्युकेशन लोन बाकी आहे, विजा मिळत नाहीये, असं होतंय आणि तसं होतंय ना. कर्म केलेत, होणारच आहे. त्यात काय नवीन? इट इज ऑफ टू हॅपन. बाहेर कसं पडायचं तो मुद्दा आहे. आणि तरी पण आपण सगळ्यात लकीएस्ट पर्सन आहे. कसं काय सांगा? 3 कारणं देते मी. एक तर सकाळी सगळे उठलेत, रोज उठतो आपण. रोज ज्या पृथ्वीवरून 10 लाख लोक टाटा बाय बाय करतात, त्यात आपला नंबर आलेला नाहीये. लकी आहोत ना. रोज सकाळी मी उठते, माझ्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती उठतोय, मी लकी आहेच. त्याच्यासाठी त्याला थँक्यू बोलायचं. दॅट इज युअर ग्राउंडिंग. रेकीमध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला ग्राउंडिंग शिकवली जाते. ग्राउंडिंग कशी करायची? रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावरती हात जोडायचे आणि त्याला थँक्यू का बोलायचं? मी तुझे आभार मानत आहे आतापर्यंत जे दिलं त्यासाठी, आणि पुढे काही देणार आहेस त्यासाठी, आणि माझ्या प्रत्येक व्यक्ती उठलेला आहे त्यासाठी मी तुला थँक्यू बोलते. किती सेकंड लागले मला? फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये मी बोलली. तेच करायचंय. दिस इज व्हॉट इज ग्राउंडिंग. ग्रॅटिट्यूड साठी लोक 10 तास बसतात. 1 तास मैंने ग्रॅटिट्यूड किया मॅम. आणि 1 तास कोणाला काय बोलत होतस? सेकंड रिझन आहे, आता हे जे मी हात जोडते, हे हात जोडण्यासाठी हात पाय धडधाकट ठेवलेले आहेस. कुठे दुखत खुपत असेल थोडस, पण आहेत. त्या जगात असे किती व्यक्ती आहेत त्यांना ते पण नाहीये. त्यांच्यापेक्षा तुम्ही नक्कीच लकी आहे. वाटते या जगाचं. आता आपल्याला माहित नाही की दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, म्हणून आपल्याला वाटतं अरे सगळं आपल्याच घरात चाललंय. जेव्हा रोजचे आम्ही केसेस हँडल करतो ना, तेव्हा असं वाटतं की काय या जगात. तिसरा रिझन देते जो सगळ्यांना माहिती आहे. आज तुम्ही लाईफच्या कोणत्याही स्टेटमध्ये असाल, कोणत्याही स्थितीमध्ये असाल, परिस्थिती म्हणा किंवा स्थिती म्हणा किंवा स्टेट म्हणा, तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणी सुद्धा या जगातील कुठल्या तरी एका तरी व्यक्तीच्या स्वप्नातील आयुष्य तुम्ही जगत आहात. ते असं आयुष्य पण कोणाच्या भाग्यात येत नाही. त्याच्यासाठी त्यांना स्वप्न बघावं लागतं की एक दिवस मला हे 2 वेळेचं जेवायला मिळेल. नक्की नाही आपण. दृष्टिकोनच कोणी दिला नाही आतापर्यंत असं बघण्याचा. हे जर शाळेमध्ये शिकवलं असतं ना लहानपणापासून, प्रत्येक मुलाचं आयुष्य काहीतरी वेगळं असतं. नाही वाटत? मराठी शाळा म्हणून महत्वाच्या होत्या. रोजची फिडिंग असायची तिथे. तर इंग्लिश शाळा चुकीच्या असं ना बोलत, पण सांगते तत्वावर काम केलं, त्या सत्वावर काम केलं ना लहानपणापासून. ऍज अ पॅरेंटिंग कोच पण आहे. जे केसेस येतात ना तेव्हा असं वाटतं की अरे काय, कसे आता पॅरेंट्स कसे आले तसे. कारण काय बोलतात, ह्याने हे केलं नाही, त्याने एवढे पर्सेंटेज आणलेले, हा असा वागतो तसा वागतो. अरे तुमचेच जीन्स आहेत, हे का विसरता?
कोणाचे जीन्स आहेत दुसरे, हे आपण कन्व्हिनियंटली विसरतो. सगळं आहे त्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे. जेव्हा तो वागायला सुरू केलं तेव्हा आपण कुठे होतो? काउन्सिलिंगची गरज मुलांना मुलींना नाही. काउन्सिलिंगची गरज कोणाला असते? पॅरेंट्सला असते. हे बघा, संसार प्रत्येकाचा आहे, प्रपंचामध्ये सगळे आहे. ऑटोमेशन मोड आहे, ऑटोमेशन वरती टाकलेलं आहे त्याला. उठायचंय, जेवण बनवायचंय, खायचंय, पळायचंय, ट्रेन पकडायचे, येऊन परत खायचे आणि झोपायचंय. काय 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 प्रयत्न करावे लागले? लहानपणापासून हेच शिकवलंय, हेच करायचंय तुला. मग तिथे नोकरी कर नाही तर बिझनेस कर. सगळ्यांच्या लाईफमध्ये हेच चालू आहे. पण आता जे शिकतोय ना ते प्रयत्नपूर्वक करावं लागेल. कळलं? तेव्हा कुठे लाईफमध्ये बॅलन्स येईल आणि अचीव करू. इथे एकच गाडी चालली, एकच चाक चालले आणि हे हा चाक आहे तसंच आहे. ह्याला कधी हलवाल म्हणू शकतो विशेष. हा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय? तासंतास जप करायला बसायचंय, ते देवाचं नाव घेत बसायचं. देवाचं नाव घ्यायचं म्हणजे काय करायचंय? फिल्टर करायचंय. काय फिल्टर करायचा? श्वास. त्या श्वासातून प्रत्येक क्षणाला विचार जातो डोक्यात, तो फिल्टर आउट करून मुखातून बाहेर काढा. दॅट इज युअर. आता हे सगळं सांगत नाही, हा रेखीचा पाठ नाहीये. बुद्धीचे पण 3 प्रकार आहे. बुद्धी आहे, विवेक आहे, सत्सद विवेक बुद्धी आहे. वापरायची कोणती? सत्सद विवेक बुद्धी. म्हणजे तो जो थॉट आहे तो असा जाऊन फिल्टर होऊन मुखातून येईल. दॅट इज युअर सत्सद विवेक बुद्धी. तर माझी भाषामध्ये थोडं सायन्स पण येईल, परमार्थ पण येईल, रेखी पण येईल, सगळं येईल. ठीक आहे, गोड मानून घ्या. वाटेल समजतंय सगळ्यांना की काहीतरी वेगळंच जातोय? पटतंय? Ma'am, can you tell me again the types of आता बुद्धीचे प्रकार सांगितले ते? बुद्धी आहे, विवेक आहे आणि सत्सद विवेक बुद्धी आहे. शुद्ध ओके. प्युरिटी आहे त्याच्यामध्ये. त्याचं इंटेन्शन खूप चांगलं असतं. मग ती आपली बुद्धी झाली. आणि ते आपले जे विचार येतील आपल्या मुखातून ते परफेक्टच असणार आहेत ना. ना बायस असणार, ना कोणाचा द्वेष असणार, ना काहीच असणार त्याच्यामध्ये. पण हे करायला पुन्हा येतं इथेच. ओके, सो आता आपण मेन मुद्द्यावरती येऊ की ह्याला ट्रेन कसं करायचं. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे अफर्मेशन. काय आहे? अफर्मेशन. मग तिथे अफर्मेशन तुम्ही प्रेयर म्हणा, मंत्र बोला, काही बोला, तेव्हा अफर्मेशनचे जे लेवल 2 सगळं शिकवलं जातं ते असेल. अफर्मेशनचा काय अर्थ आहे? पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण असे जे शब्द आहेत त्यांना एकत्रित करून त्यांचा वाक्य बनवले गेलेले आहे. दॅट इज युअर अफर्मेशनचे सेंटेन्सेस. आणि ते जेव्हा आपण बोलू, समजा मंत्र, मंत्र पण अफर्मेशन आहेत ना. जेव्हा बोलतो तेव्हा सेलमध्ये काय होतं? ओम भूर भुव स्वहा, भू. जेव्हा उच्चार करतो कुठेतरी व्हायब्रेशन क्रिएट होतं. सो दॅट इज युअर अफर्मेशन. नेक्स्ट कम्स सेकंड टेक्निक आहे, दॅट इज व्हिज्युअलायझेशन. मला कोणी विचारलं की सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट टेक्निक कोणती आहे, तर आय वुड प्रेफर किंवा आय वुड रेकमेंड व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट टेक्निक आहे. आता एक काम करा, प्रत्येकाने डोळे बंद करा पटकन आणि सफेद हत्ती बघा. दिसला? थांबा, आता दिसला? प्रयत्न करावा लागला, तो हत्ती इमॅजिन करावा लागला, त्याच्या आतमध्ये व्हाईट कलर टाकावा लागला. कारण आतापर्यंत सवय काय झाली? काळा ग्रे हत्ती बघायची. म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडची प्रिंटिंग कशी झालेली असते. भले समोरचा कितीही बोलू, आपण तो काळा हत्तीच बघणार आहे. कारण की आपली तशीच काय झाली आहे, तसं स्ट्रक्चर तयार झालेलं, व्हिज्युअलायझेशन तसंच केलं गेलेलं आहे. आता मी म्हटलं सफेद हत्ती बघू नका, तर सफेद हत्ती बघायला झालं. बरोबर आहे का? बघू नका. नका हा शब्द आपण कॅप्चरच नाही करत. आपण तर जिवंत माणसं. मला हे नको, नको जो शब्द आहे ना त्याचं व्हायब्रेशन लोएस्ट आहे. हा ब्रह्मांड ते कॅप्चर नाही करत. ब्रह्मांडाला भाषा कोणती आहे? व्हायब्रेशनची. ब्रह्मांडाला एकच भाषा कळते, व्हायब्रेशन. लिहून घ्यायचं, ब्रह्मांडाची भाषा आहे व्हायब्रेशन, त्याला दुसरं काही कळत नाही. मग तो कोणते शब्द कॅप्चर करेल तुमचे? समजा आपण जिवंत माणसं, जर नको हा शब्द आपण नाही कॅप्चर करू शकत आहे, आपण फक्त त्यातले मेन मुद्दे ते कॅप्चर केले, बरोबर आहे? मग हा ब्रह्मांड पण तसंच करतो. त्याच्याकडून का अपेक्षा करायची की तू नाही पण बघा, मी पुढे नाही टाकलेलं आहे. म्हणून अफर्मेशन वर्क्स 100%. करायचं कसं हे शिकावं लागतं. ओके, व्हिज्युअलायझेशन झालं. त्याच्यानंतर येणार आहे ते म्हणजे
मेडिटेशन. अरे बापरे, आता लेवल 2 ला आपल्याला ध्यानाला बसवणार का? मेडिटेशनची व्याख्या आपण चुकीची केली आहे, त्यामुळे प्रॉब्लेम. व्हॉट डू यू थिंक मेडिटेशन काय असेल? कोण इथे मेडिटेट करतं किंवा मेडिटेशन ट्रेनर आहे का? येस Yes, ma'am. प्रमिता. हा बोला, कोण आहे? Yes, Kanchan. कांचन, हा बोला. Okay, actually, I'm an advocate, soft skill trainer, and I have been working as a coach also, like coaching. Hmm. So I take meditations. So I do meditations daily. Okay. So what do you think? What is meditation? Uh, it is basically awareness about our breathing, our patterns, self-awareness. Meditation is equal to self-awareness. It is not just like आपण आत्ता जरी बसलो तरी मेडिटेशनच करतोय. सोप्या शब्दात सांगू, सोप्या शब्दात, एकदम बेसिक शब्दात. मेडिटेशन म्हणजे लिव्ह विथ युअर ब्रेथ. तुमच्या श्वासासोबत जगा, बाकी काही करू नका. म्हणजे श्वासावर फोकस करा. तर श्वासावर फोकस म्हणजे एक गेला परत आला सोडला असं नाही. प्रत्येक ठिकाणी आपण काय करत आहोत हे जाणीवपूर्वक करा. झालं मेडिटेशन. आपण बघा, नेहमी एखाद वेळेस तरी कोणीतरी मेडिटेशन केलं असेल. ज्या दिवशी मेडिटेशन करू त्याचं लॉजिक सांगते. आता लिव्ह ब्रीथ युअर ब्रेथ वगैरे सगळी मोठी गोष्ट झाली. एक्झॅक्टली काय होतं त्याच्या पाठचं मेकॅनिझम आधी समजून घेणं गरजेचं आहे. सायन्स स्टुडंट किंवा मी पण MSc बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे, जोपर्यंत मेकॅनिझम शिकवलं जात नाही आपल्याला काही कळत नाही. वॅक्सिन कशी बनवायची तर आतमध्ये जाऊन ती वॅक्सिन काम कशी करते हे तर कळायला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्येक गोष्टीचं मेकॅनिझम आधी कळणं गरजेचं आहे. फाईन. आता आपण काय बोलतो, एक दिवस मेडिटेशन केल्यावरती अरे आजचा दिवस खूप छान गेला, खूप छान शांत वाटलं, रिलॅक्स वाटलं. का असं वाटतं आपल्याला? मेडिटेट मोस्टली केव्हा करतो आपण? ब्रह्ममुहूर्तावरती किंवा पहाटे उठल्यावरती. दुपारी वगैरे कोण मेडिटेट करत नाही मोस्टली. असं का? तो तीच वेळ का? ब्रह्ममुहूर्त एवढा इम्पॉर्टन्स का दिलाय? एक तर ह्या सगळ्या एनर्जी ऍक्टिव्हेटेड असतात, पोर्टल्स ओपन असतात, ठीक आहे सगळं. आपल्या पोर्टलचं काय? आपला पोर्टल जर मला तिथेच कंबाईन त्याच्याशी संलग्न करायचा असेल तर मला पुन्हा सबकॉन्शियस माइंडला उठवावं लागेल. तर ह्या ब्रह्ममुहूर्ताचा जो कालावधी असेल, समजा सकाळी 6 वाजेपर्यंत, ओके, तिथपासून 6 वाजेपर्यंत, ब्रह्ममुहूर्तापासून 6 वाजेपर्यंत, ह्या ह्याच्यामध्ये आजकालचा माणूस गाढ झोपलेला असतो. म्हणजेच काय, त्याचं कॉन्शियस माइंड झोपलेलं असतं. कॉन्शियस माइंड झोपलेलं असतं. मग कोण जागं असतं? जेव्हा आपण पहाटे उठू तेव्हा तो सबकॉन्शियस माइंड असं डोळे उघडेल, तो जागा होत असेल. अल्फा स्टेटमध्ये जाऊ किंवा आजच्या त्याच्या पण पलीकडे जाऊ. अल्फा स्टेट पासून चालू करू आपण, ट्रान्झिशन पिरियड असं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण मेडिटेशन करतो म्हणजे काय? समजा गायडेड मेडिटेशन आहे किंवा स्वतः मेडिटेट करतोय. काय पहिलं वाक्य काय? श्वासावर ध्यान केंद्रित करा. श्वासावर ध्यान केलं. गायडेड मेडिटेशन समजा ऐकू, तिथून ऍफर्मेशन बोलले जातात, नाही तर स्वतः काहीतरी मंत्र बोलू. सो दोज आर ऍफर्मेशन. आणि बघतो काय, जे काय बोलतोय ते व्हिज्युअलाइज करत आहोत, बरोबर आहे? आणि हे सगळं व्हिज्युअलायझेशन सांगतोय कोणाला? सबकॉन्शियस माइंडला. झाली त्याची ट्रेनिंग. सकाळी उठल्यावर जर मी त्याला पॅटर्न बनवून दिला, हे बघा ही तुझी फॉर्मॅटिंग आहे, सकाळ सकाळी त्याची फॉर्मॅटिंग करून दिली आणि 6 वाजल्यानंतर 7 वाजल्यानंतर हा झोपला, कॉन्शियस माइंड उठला. आणि हा काय करतो? हा बॉस आहे. सकाळी उठल्यावरती हा तू उठलास, आता मी तुला सांगेल, डिक्टेट करेल दिवसभरात कसा वागशील, कारण की माझी सकाळी फॉर्मॅटिंग झालेली आहे. आणि हा जसा बोलेल तसा हा दिवसभर वागेल. आणि मग आपल्याला वाटतं अरे खूप छान वाटते, हलकं वाटते, रिलॅक्स वाटते, असं सगळी कामं झाली माझी आज. कोणी डिक्टेट केली तुला? फॉर्मॅटिंग कोणाचं केलं आपण? सबकॉन्शियस. दिस इज द मेन मेकॅनिझम. तुम्ही तिथे 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा ना, ते 1 तास मेडिटेशन करा. फॉर्मॅटिंग कशी करतोय ते महत्वाची गोष्ट. समजते? मजा येते? ओके. शिवाजी महाराजांनी पण फॉर्मॅटिंग केली गेली ना त्यांच्या सबकॉन्शियस माइंड. की जिजामाता बोलल्या 2 महिन्यापूर्वी, चल उद्या 3 महिन्यामध्ये आपल्याला स्वराज्य करायचंय. नाही बोलले ना. लहानपणापासून शिकवलं गेलं, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिली गेली. मग त्यांची जिजामातांनी असेल, रामदास स्वामींची असेल, नाहीतर आणखी कोणाची असेल, तुकाराम महाराजांची असेल, सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग घेतली त्यांनी. लहानपणापासून त्याची फॉर्मॅटिंग एवढी पक्की झाली की ते अस्तित्वात आणून दाखवलं ना. एवढी मोठी गोष्ट खाऊ नाहीये ना अस्तित्वात आणणं. म्हणजे सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल आहे. नाही सगळ्या संतांना लागू आहे, सगळ्या महान पुरुषांना लागू आहे. मग विवेकानंद घ्या, नाही तर आपले सगळे संत घ्या. देव काय बोलतो? एक अभंग आहे, मला तर अभंग आठवत नाही.
ज्या सुखाकारणे देव वेडावला आणि काय केलं, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्या देवाला पण वेड लागले ना या कर्मांचं, म्हणून तो यावं लागतं त्याला पृथ्वीवरती अवतार घेऊन, जेणेकरून ह्याच्यातून काय प्राप्त करता येईल ते तो बघत असतो. सो मिनिंग काय आहे सगळ्याचा, सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग आणि ट्रेनिंग या सगळ्याच्या माध्यमातून करणं. आता अगेन व्हॉट इज रेकी, आता रेकीचं इथे काम कुठे आहे, काय करायचं आहे, आपल्या प्रेझेंट स्टेटमध्ये राहायचं आहे, वर्तमानामध्ये. प्रत्येक श्वासासोबत फाईन. फोकस कोण करणार, तुमचा सबकॉन्शियस माइंड. पहिला आहे श्वासासोबत, नेक्स्ट आलं तुमचं सबकॉन्शियस माइंडने फोकस केलं. एनर्जी कुठून येणार, ब्रह्मांड एनर्जी देणारे मला. ठीक आहे, चेतना माझ्यामध्ये आहे, मला फक्त काम करायचंय आणि त्या काम करण्यासाठी मी रेकीच्या टेक्निकचा वापर करणार. माझा जो प्रवास आहे तो झाला चांगला. जन्म हातात होता का, तेव्हा माहित नव्हतं. मृत्यू हातात आहे का, प्रवास हातात आहे. आणि तो कधी करायचा, टाळायचा, कसा आला पाहिजे हे माझ्या हातात आहे. समजतंय. रेकी सोप्या शब्दामध्ये सांगितलं, रेकी काय आहे. इथे कोणती मी तुम्हाला त्याचं डेफिनेशन, वाक्य बिक्य काही सांगितलं नाही. मेन लॉजिक काय आहे ते समजून घ्या की रेकीमध्ये काय करायचंय. रेकीच्या टेक्निक्सचा, साधनांचा उपयोग करायचा आहे हा प्रवास करण्यासाठी, बस. आणि रेकी कोणाचा वापर करेल, सबकॉन्शियस माइंड, ब्रह्मांडीय ऊर्जा आणि तुमचा प्रेझेंट स्टेट. मग त्या टेक्निकला अजून वेगवेगळी नावं देऊया, ते लेवल 2 लेवल 3 ला. सोप्या सोप्या असतील, डिफिकल्ट पासून डिफिकल्ट केसेस असतील, जे काही असेल. समजते. आता सगळ्यांनी काय लिहून घ्यायचं माहितीये का, आपल्याला काय हवंय, तुम्हाला काय हवंय. 5 गोष्टी पाहिजेत आपल्याला सगळ्यांना आयुष्यामध्ये. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट परमसुख. ह्या सुखपलीकडे कोणतं सुख मागणार आता, म्हणून परमसुख. सेकंड इज समाधान. परमसुख मिळाल्यावरती समाधान बाय डिफॉल्ट मला मानावंच लागेल त्याच्यावर. परमसुख, समाधान. नंतर आहे आरोग्य. आरोग्य वगैरे सगळं मिळालं, पण कलियुगात राहतो ऐश्वर. पैसा लागणार आहे, लक्ष्मीची ऊर्जा लागणारच आहे. ऐश्वर म्हणजे प्रॉस्पॅरिटी, अबंडन्स, फक्त पैसा नाही, एव्हरीथिंग. हे सगळं मिळालं, त्यासोबत जीवन लागेल ना, म्हणून दीर्घायुष्य. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय हवंय. परफेक्ट आहे. आता काही जण म्हणतील मॅम मोक्षाचं काय, मोक्ष पण हवंय. मिळेल ना, मोक्ष पण मिळेल, पण केव्हा मिळेल, ह्याच्यामध्ये जाणलेला गोंधळ जरा शांत होईल तेव्हा मोक्षाकडे जाऊ, विचार करू, अरे ते पण प्राप्त करायचं आहे ज्याच्यासाठी माझा जन्म झाला आहे. हा विचार करायला वेळ कुठे आपल्याला, कारण की ह्याच्यामध्येच एवढा गोंधळ आहे. ह्याला शांत करावा लागणार आहे ना. ह्या फॅक्टर्स मध्ये असलेले, हे बघा रेकी काय करते, ही 5 गोष्ट मिळवण्यासाठी अडथळे आहेत, त्या अडथळ्यांना रेकीच्या टेक्निकने बाजूला करायचं आहे आणि रेकीच्या टेक्निक्सने हे सगळं प्राप्त पण करायचंय. मी जेवढं सोपं सांगता येईल तेवढं रेकी काय आहे हे सांगते. ओके, समजतं इथपर्यंत. जाते ना की सगळं असं वरून जाते. चालेल. आता 5 मिनिट, आपण 3 मिनिटं लेट झालेलो, तर पटकन आपण काय करू शकतो, 3 मिनिटं एक्सटेंड करून आय विल जस्ट ब्रश अप विथ युअर पीपीटी. जेणेकरून पीपीटी बद्दल मला पीपीटी बघून दाखवून शिकवायची सवय नाही, त्यामुळे मी पीपीटी फक्त रिव्हिजन साठी ठेवत असते. ओके. सबकॉन्शियस माइंड काय आहे बघितलं आपण, इव्हन बघितलंय 10%, 9% ऊर्जा. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन अँड मेडिटेशन, हाऊ टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. त्याच्यानंतर ह्या एक्सपेरिमेंट बद्दल आपण उद्या बघू, कारण की आता आपण थोडा टाइम एक्सटेंड झालेला आहे. इथे काय नाही, फक्त सांगितलं आहे की अफर्मेशन कसे वर्क केले जातात आणि ह्याच्यावरती ऑलरेडी खूप सारे प्रयोग केले गेलेले आहेत, जे आपण उद्या बघू. 2 हे आपण बघितले, व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं. मेडिटेशन, विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. सिम्पल आहे. 21 डेजचं जरा तुम्हाला द्यायचं होतं, जे आपण राहिलं.
काय करायचं, आज 2 तास देते तुम्हाला, आज ना पटकन स्वतःचा सेल्फी काढून घ्यायचा हा सेशन झाल्यावरती, आणि 7 दिवसानंतर परत प्रत्येकाने स्वतःचा सेल्फी काढायचा. कधी काढणार, आज काढायचा आणि 7व्या दिवशी काढायचा. कारण की काय, दुसरं कोण आपल्या आयुष्यात सांगणार की तू पहिल्या दिवशी अशी होती आणि 7व्या दिवशी आहे. आपला बेस्ट फ्रेंड आजकाल कोण आहे, फोनच 24 तास जो समोर असतो तोच सांगणार ना, तू अशी दिसायचीच आता अशी दिसते. ठीक आहे, तर सेल्फी चा जो आहे तो टास्क आहे तुमच्यासाठी. दुसरा टास्क आहे 21 दिवस काय करायचं. आपल्या लाईफमध्ये ना जे कोणतेही प्रॉब्लेम्स आहेत, कंप्लेंट्स आहेत, अगदी ट्रिव्हियल प्रॉब्लेम्स असतील. आज मेड आली नाही, ट्रेन उशिरा आली, ट्रेन रोज उशिरा येते, माझं काम आटपत नाही, किंवा काही मेजर लेवलच्या काही असतील गोष्टी ज्या नको आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्या सगळ्यांची लिस्ट लिहायची रोजच्या रोज. काय लिहायची, लिस्ट. असं 21 दिवस करायचंय. आणि 21व्या दिवसापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला कळेल, समजा 10 गोष्टींची लिस्ट असेल तर ती 2 वर नाही तर 3 वर आलेली आहे. ठीक आहे, करायला काय जाते आपल्याला, 21 दिवस तर करायचंय, 5 मिनिटं लागणार आहेत. त्या दिवसाला ज्या कोणत्याही कंप्लेंट असतील, जस्ट लिस्ट इट डाऊन. आता हा प्रयोग आहे, हा जर इथे नाही केला तर लेवल 2 ला परत करायला सांगते मी. माझ्या लेवल 2 च्या स्टुडंटला विचारा. ओके, हे आपण बघितलंय. सगळं घ्यायचंय स्वतःवरती. जोपर्यंत स्वतः ट्रान्सफॉर्म होत नाही, आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल नाही घडवून आणू शकत. हे सगळं एव्हरीथिंग इन्स्ट्रक्ट. काय फक्त इन्स्ट्रक्ट करायचं, ओनली व्हॉट यू वॉन्ट, डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. त्यामुळे बिफोर बेड आणि फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग आपल्याला ते सांगायचंय, कमीत कमी ग्रॅटिट्यूड तरी व्यक्त करायचंय. ओके, ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. बी युअर ओन बेस्ट फ्रेंड. स्वतःचा विचार करा जरा. प्लॅन युअर 24 hours. लेवल 2 आणि 3 ला तर स्वतःचे 24 तास आपल्याला प्लॅन आउट करावेच लागतात, शेड्युलिंग करावीच लागणार आहे. कारण की काय आहे, प्रत्येकाकडे 24 तास आहेत. कोणाला एक्स्ट्रा कोणते 24 तास दिलेत का, 1 तास एक्स्ट्रा दिलाय कोणाला, 1 तास कमी दिलाय कोणाला, नाही, सगळ्यांना 24 तास दिलेत. अंबानीकडे किती तास आहेत दिवसाचे, 24 तास आहेत. शिवाजी महाराजांकडे किती होते, 24 तास होते. बरोबर, अब्दुल कलामांकडे किती होते, 24 तास होते. प्रत्येकाची अचिव्हमेंट का वेगवेगळी आहे. रस्त्यावरती जो काम करणारा मजूर असेल त्याच्याकडे किती, 23 तास आहेत की 20 तास दिले, त्याला पण 24 तास आहेत. बिझनेसमॅन कडे कोण किती तास आहेत, 24 तास आहेत. मग दोघांमध्ये एवढी तफावत काय. सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग, कर्म. ठीक आहे, पण देव असं बोलत नाही की ओके, आपण काय बोलतो माझ्या कर्माने आलं. कर्माने आलं म्हणजे काय, कर्म असे लिहून आले सेंटेन्सेस, हे कर्म आहे मग तू हे असं तुझं आयुष्य होणार आहे. नाही, कर्म आले म्हणजे काय, तो डेटा आला सबकॉन्शियस माइंड मध्ये आणि तसं मी वागत गेले. कळलं. पण देव ना जिकडे आपल्याला कर्म पण देतो, सोबत काय देतो, पुण्याचा साठा देतो, फ्री विल देतो. स्वतःची बुद्धी दिलेली आहे ती वापर आणि फ्री विलचा उपयोग कर आणि योग्य मार्गावर जा. तुझे कर्म आडवे येतील, फक्त मला हात तरी मार. तू 1 पाऊल चालते, पुढचे 10 पावलं चालायला मी येतो. तो एकच पाऊल आपण चालत नाहीये. जे मी म्हटलं, पहिलं पाऊल महत्वाचं आहे. देव काय बोलतो, 1 तरी पाऊल टाक, पुढचे 10 पावले टाकायला मी येतो. मागे पुढे उभा राहे सांभाळिता आली आघात निवाराया. त्याचा अर्थ काय, तुझ्या मागे पुढे आहे मी, तू चाल तरी. खड्डे येणार आहेत कारण की कर्माने तू खोदून ठेवलेले आहेस. अलगद कसं बाहेर काढायचं ते मी बघेल. केव्हा बघेल, जेव्हा तू माझ्यावरती टाकशील. मीच सगळं करतो, मीच सगळं करणार आहे, मीच ह्याच्यातून बाहेर पडणार आहे, मग पड. कारण तिथे अहंकार आहे ना. अहम वेगळं आणि अहंकार वेगळा. आता ते सगळं सांगत नाहीये पण सांगते. अहम जेव्हा बोलतो तेव्हा आपण बोलतो अहम ब्रह्मास्मी. ती ऊर्जा माझ्यातच आहे पण मला माहीतच नाही. बरोबर आहे, नदी नाले बाहेर आहेत, डोंगर बाहेर आहेत, पर्वत आहेत बाहेर, स्पेस आहे, पाणी आहे, 5 तत्व बाहेर आहेत. तर माझ्यात नाहीत काही 5 तत्व. माझ्यामध्ये नदी नाले नाही आहेत का, डोंगर नाही आहेत का, स्पेस नाहीये, आकाश नाहीये. आहे, माझ्या प्रत्येक ऑर्गन मध्ये आहे. कॅपिलरीज आहेत, आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, लिक्विड आहे, पृथ्वी तत्व आहे, प्रत्येक तत्व आहे, स्पेस आहे, सगळं आहे, पोकळी आहे. पण आपण बोलतो सगळं बाहेर आहे. हो की नाही. तारे पण चमकतात. 2 असं कोणीतरी लावून दिलं की तारे चमकतात. म्हणजे तारे पण कसे दिसतात, त्याला तारे म्हणून ओळखलं कोणी, बघितलं असेल ना कोणत्या तरी जन्मामध्ये. किती योनीतून आलो मनुष्य जन्मामध्ये, किती लक्ष योनी, 84. बरोबर. आता मला सांगा, एवढ्या सगळ्या योनीतून आपण आलो,
यांना ओळखतो कसं आपण आपण बोलतो ही मुंगी आहे, हा कावळा आहे, हा कुत्रा आहे, हा हत्ती आहे. कसं काय ओळखलं? अरे त्या सगळ्यातून जाऊन आले म्हणून ओळखतोय त्यांना. नाही ओळखत आहे? कोणीतरी ओळखलं ना, आई वडिलांनी जरी सांगितलं असेल पण त्यातून जाऊन आले ते पण. त्याच्या आधी 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 म्हणून तो ओळख आहे ना अजून. बेसिक गोष्टी आहेत. शिकलं तर खूप छान आहे. चमत्कार झाला. अरे काहीतरी नवीन शिकलो आज. बरोबर. चमत्काराचा अर्थ काय? ज्या गोष्टी एक्सपेक्टेड नसतात त्या अचानक घडल्या म्हणजे चमत्कार झाला. ओके. सो विल सी यू टुमॉरो, कारण की आता 5:15 माझा सेशन आहे नेक्स्ट. फाईन. तर उद्यापर्यंत 7 दिवस जो टिकेल त्याच्या आयुष्यामध्ये 360 डिग्रीचं ट्रान्सफॉर्मेशन येणार ह्याची गॅरंटी या ब्रह्मांडाची. फाईन. तुम्ही किती कन्सिस्टन्सीने दाखवता ते आता जबाबदारी तुमची. ठीक आहे. सो विल सी यू टुमॉरो. कारण की माझी एनर्जी अशीच राहणार आहे. ओके. सो विल सी यू टुमॉरो विथ द सेम एनर्जी अँड द न्यू टॉपिक. ओके देन. थँक्यू सो मच. फाईन. थांबूया आता आपण. ओके. बाय. थँक्यू डिअर. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू मॅम. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू.